चला नमस्कार मित्रांनो, माझ्या हातामध्ये तुम्ही एक पान बघत असाल. आता मान्य आहे की ही पान मोप मळलेला आहे, फुफुट्यानं भरलेला आहे. आणि ह्याच्या मनामध्ये भावांनो कुणाच्याच बद्दल असं काही वेगळा कपट नाही. काय जसं ह्याचे आहे बघू दे भाऊ, बघू शकता तुम्ही ह्या पानामध्ये मोप मान्य आहे की ह्यानं पान मोप भरलेला आहे, फुफुट्यात लोळलेला आहे, सगळं आहे. पण ह्याच्या मनामध्ये कुठं सहित कपट नाही. सांगायचा मुद्दा फक्त एवढाच आहे, ही तुम्ही दुसरं पान बघत असाल, ह्या पान असं कुठं बुटं किडलेलं आहे. किडलेलं म्हणजे आणि जळलेलं पण आहे. सांगायचा मुद्दा फक्त एवढाच आहे, यानं का जळलाय ह्याच्या प्रगतीमुळे. बघा भावांनो, मित्र शेवट मळका असू दे अगर कसा का असणार, मला फक्त एकच म्हणायचंय, आपल्या मित्राच्या प्रगतीवर माणसानं जळलं नाही पाहिजे. उलट आपल्या मित्राला आपला भक्कम असा पाठिंबा आपण स्वतः दिला पाहिजे. काय असं नाही की आपण आपला मित्र पुढे चाललाय ना आपण त्याच्यावर जळवा, असं नाही भावांनो. फक्त व्हिडिओतून एवढंच सांगायचंय, एक वेळेस माणसाच्या आयुष्यात मित्र मळका असावा पण जळका नसून. प्रत्येकाने गोष्ट लक्षात घ्या. आणि लय जर पाणी डोक्याच्या वरून जर चाललं तर असल्या जळक्या मित्राला स्वतःपासून लांब करा, कारण उद्या चालून तुमच्यासाठी धोका आहे.